निळसर आकाशात गोल चंद्र उगवलेला. दूर एका डोंगरावर उभा कोल्हा मान वर करत चंद्राकडे पाहत विव्हळला. त्या कोल्ह्याच्या पुढे एक दरी खाली चंद्राच्या प्रकाशाने उजळलेलं जंगल आणि मधोमधून गेलेला उत्तर प्रदेश नॅशनल हायवे दिसत होता. त्याच हायवेवरून एक ट्रक पिवळ्या हेडलाईटच्या उजेडात वेगात धावत जात होती. ट्रकमध्ये ड्राईव्ह सीटवर गुड्डू चमकीला बसलेला. खप्पड चेहरा, तोंडावर दाढी नसली तरी वाढलेले केस, अंगात तपकिरी फुलबाह्यांचा शर्ट होता. पंजाबमधील एका कंपनीतून एका मालाची डिलिव्हरी घेऊन तो उत्तर प्रदेशच्या दिशेने निघालेला. त्याची पिवळ्या रंगाची ट्रक वेगानं रस्त्यावर काळे चाक फिरवत धावत जात होती. ट्रकच्या बोनेटवर एक अभद्र घुबडाचं मोठं टॅटू काढलेलं. ज्या घुबडाचे ते टपोरे डोळे पाहता एक अनामिक भीती उत्पन्न होत होती. ट्रकच्या बोनेटखाली चाकांच्या मधोमध असलेल्या साखळ्या छन छन करत भेसूरपणे वाजत होत्या. अचानक गुड्डूला विंडशील्डमधून पुढे पाहता ट्रकच्या पिवळ्या उजेडात रस्त्या बाजूला एक काळ्या साडीतील गोरीपान पोरगी उभी राहून दोन्ही हात हवेत हलवत त्याला थांबण्याचा इशारा करताना दिसली. ती मुलगी 25 वर्षाची दिसत होती. तिच्या शरीरावरची कांती दुधासारखी गोरी होती, जसं की रशियातील रशियनच आहे. काळे केस, स्ट्रॉबेरीसारखी मऊ ओठ, टपोरे डोळे, मऊ कंबर. त्या मुलीच्या पुढे तिची सफेद रंगाची गाडी बंद पडलेली दिसत होती. त्या मुलीच्या चेहऱ्यावर भ्यायलेले भाव होते. गुड्डू खूप दयाळू स्वभावाचा होता. त्याने ट्रक त्या मुलीच्या बाजूला थांबवली. काय झालं ताई, इतक्या घाबरल्या का आहात? गुड्डूने विचारलं. गुड्डूच्या वाक्यावर त्या मुलीने सांगितलं, गाडी चालवता चालवता माझ्या नवऱ्याला अटॅक आलाय. तुम्ही प्लीज माझी मदत करा ना. ती मुलगी घाबऱ्या बेचैनी स्वरात म्हणाली. त्या मुलीच्या तोंडून हे ऐकून गुड्डूला काळजी मिश्रित धक्का बसला व तो म्हणाला, थांबा, मी पाहतो ताई. गुड्डू ट्रकमधून उतरला व त्या गाडीच्या बंद दरवाजापाशी आला. तोच त्या गाडीच्या मागचे पुढचे सर्व दरवाजे उघडले व त्या गाडीतून 2 पोरं उतरली. त्या दोघांचं नाव होतं रंडूनाथ आणि अंडूनाथ. हे दोघे हायवेवरचे मोस्ट वॉन्टेड चोर होते, ज्यांनी या हायवेवर लुटमार करून खूप साऱ्या लोकांना मारून टाकलं होतं. पोलीस यांच्या मागे हात धुवून लागले होते, पण अंडू रंडू दोघेही शातीर डोक्याचे असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अंडू रंडू दोघांच्या हातात चाकू बंदुकी होत्या. हे सर्व दृश्य पाहून गुड्डूला समजायला वेळ लागला नाही की ही लोक चोर आहेत आणि आपण त्यांच्या जाळ्यात फसलोय. तोच रंडू म्हटला, अरे तू वेडा आहे का रे? तुला अक्कल नाही का? तुझ्या आईने सांगितलं नाही का की रात्री रस्त्यावर गाडी थांबवायची नसते, कारण रात्री रस्त्यावर आमच्यासारखे चोर फिरतात. असं म्हणतच रंडू हसू लागला. त्याला दुजोरा देत बाकी अंडू व ती रशियन सारखी दिसणारी चुटकी सुद्धा हसू लागली. चल, आता गाडीतून उतरला आहेस तर गुपचूप पैसे काढ. अंडू पुढे येत म्हटला. पण माझ्याकडे पैसे नाहीयेत सर, गुड्डू दयनीय स्वरात म्हणाला. पैसे नाहीयेत? रंडूने दयाळू स्वरात विचारलं. त्याच्या त्या वाक्यावर गुड्डूने नाही करत मान हलवली. ठीक आहे, मग एक काम करूयात. असं म्हणतच रंडू गुड्डूच्या जवळ आला. त्याने उजव्या हातातील सुरा गुड्डूच्या छातीवर ठेवला व पुढे म्हणाला, पहिलं तुझं हृदय काढू आणि मग किडनी काढू, मग डोळे काढू, मग हे सर्व विकले की खूप पैसे भेटतील. असं म्हणतच रंडू हसू लागला. त्यांचे ते बोल व भयंकर हसू ऐकून गुड्डूची भीतीने फाटून हातात आली व तो भीतीने ओरडत म्हणाला, नाही नाही सर, मी खोटं बोलतोय. पैसे आहेत, पण प्लीज मला मारू नका. गुड्डूने हात जोडले. मग आधी का ड्रामा करत होता? हिरो समजतो का स्वतःला? रंडूने असं म्हणतच गुड्डूच्या एक चापट मारली व त्याची कॉलर पकडत म्हणाला, साल्या, वापस असा ड्रामा केला ना तर माझा मित्र अंडू तुझे खालचे 6 करोड रुपये कापून तुझ्या तोंडात टाकीन. चल पैसे काढ.
घाबरत गुड्डूने खिशात फोन, पैसे, जे काही होतं ते सर्व या दोघांना दिलं. चुटकीने ट्रकची चावी गुड्डू त्यांचा पाठलाग करायला नको म्हणून काढून घेतली. चला गाडीत बसा पटकन. चुटकी गुड्डू जवळून गाडीत बसण्यासाठी जाऊ लागली. तोच गुड्डूने तिचा हात पकडला. अहो पैसे तर दिले मी, प्लीज गाडीची चावी द्या, तुमचा पाठलाग नाही करणार, प्लीज चावी द्या, गुड्डू विनवणीच्या स्वरात म्हटला. पण चुटकीने त्याचं ऐकलं नाही. ती फक्त त्याचा हात सोडवू पाहत होती, पण तो काही केल्या हात सोडत नव्हता. हात सोड तिचा. हम आपके कोण मधला सलमान खान नको बनू, नाहीतर भेजात गोळी घालीन. आंडूने हातातील बंदूक गुड्डूच्या दिशेने धरली. तसे गुड्डूने बंदुकीला घाबरत चुटकीचा हात सोडला व दोन्ही हँड्सअप करत वर धरले. तोच आंडूच्या बंदुकीतून धाड आवाज करत गोळी बाहेर पडली व गुड्डूच्या कपाळात घुसली. गुड्डू मृतावस्थेत जमिनीवर कोसळला. रंडू, आंडू, चुटकी दोघेही गुड्डूच्या प्रेताला पाहू लागले. गुड्डूच्या कपाळात गोळी घुसलेली, कपाळात खड्डा पडून त्यातून लाल रक्त बाहेर येऊन रस्त्यावर पडलेलं. अरे आंडू, तुला किती वेळा सांगितलं ही बिघडलेली बंदूक सोबत घेऊ नको, तिचा ट्रिगर आपोआप दाबतो. मेला ना हा चुकून तुझ्याकडून, रंडू म्हणाला. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर कसलाही खेद, काळजी, दया, आपुलकी असा भाव नव्हता. कारण अशी कित्येक तरी खून, हत्या हे सर्वांनी याआधीही केल्या होत्या. सोड, मरू देत मेला तर, आपण निघूयात, आता पैसे तर भेटलेत, आंडू म्हणाला. तिघेही गाडीत बसले व गाडी लाल लाईट दाखवत पुढे निघून गेली. पौर्णिमेचा चंद्र आणि त्या चंद्राचा प्रकाश गुड्डूच्या प्रेताच्या चेहऱ्यावर पडलेला. त्या प्रेताचे पांढरे टक्क उघडे डोळे वर आकाशात पाहत होते. एक विलक्षण अशी मन सुन्न शांतता पसरलेली. आकाशातील पौर्णिमेचा दुधाळ चंद्र दिसत होता. तो सफेद चंद्र ब्लड मून मध्ये बदलला व ती चंद्राची लाल किरणे गुड्डूच्या देहावर पडली. तसं गुड्डूचं प्रेत थरथरू लागलं व एकदमच अंडरटेकर प्रमाणे कमरेपर्यंत उठून उभं राहिलं. आता गुड्डूचा चेहरा बदललेला. तो जिवंत माणूस वाटत नव्हता. त्याचा सारा चेहरा प्रेतासारखा सफेद झालेला. डोळ्यांतील बुबळे भगव्या रंगाने चकाकत होते. त्यात एक मिरीचा तुकडा होता. चेहऱ्यावर कठोर गंभीर भाव पसरलेले. डोक्यावर लागलेल्या गोळीच्या खड्ड्यातून बाहेर पडलेलं लाल रक्त काळं होऊन सुकलेलं. हातापायाची नख वाढली होती. धोका दिला तुम्ही मला. माझ्याकडून पैसे घेऊन पण मला मारलत. आता मी तुम्हाला मारील, ते पण छलावा बनून. गुड्डूचं ध्यान ओठ हळूच विचकत छन्नी हसलं. जागेवरून उठत तो हैवान ट्रकमध्ये येऊन बसला. आता गुड्डू एक आत्मा होता. त्याने त्याच्या भगव्या डोळ्यांनी कीहोलकडे पाहिलं. तशी त्याच्या डोळ्यातून एक लाल लेझर बाहेर पडली व त्या होलमध्ये जाऊन घुसली. घर असा भेसूर राक्षसी हैवानी आवाज करत गुड्डूचा ट्रक हादरे देत सुरू झाला व पॉम पॉम असा भेसूर कांठाळ्या बसवणारा हॉर्न वाजवत रंडू आंडूच्या गाडीमागे निघून गेला. रंडूची गाडी रस्त्यावरून जात होती. रस्त्या बाजूला असलेल्या लाईटच्या खांबाचा पिवळा जर्द दिव्यांचा प्रकाश गाडीवर पडत होता. गाडीच्या डाव्या बाजूला काळोखासारखं काळं कुट्ट हैवानी समुद्र दिसत होतं. त्या समुद्राच्या काळ्या पाण्याला पाहता असं वाटत होतं की एका अजस्त्र मुखाच्या राक्षसाने आपला जबडा वाचला आहे. समुद्राच्या पाण्याचा खळखळ असा भयावह आवाज येत होता आणि पाण्याच्या लाटा दगडांवर सटसट आवाज करत आदळत होत्या. त्या लाटा जणू या तिघांना ओरडून सांगू पाहत होत्या की पळव, गाडी पळव, मागून तो हैवान येत आहे. परंतु त्या मुक्या लाटांच्या बोलण्याचा रोग कोणाला कळालं नव्हतं. हेच दुर्दैव. अमावास्येच्या काळोखाला चिरत सटासट रंडूची धावत जात होती. चुटकी कानात आयपॉड घालून फोनवर स्केरी क्रोकोडाईल छलावा चॅनलवर मौत का छलावाची व्हिडिओ पाहत होती.
ड्राईव्ह सीटवर बसलेल्या रंडूला एक पिवळा बोर्ड रस्त्याच्या बाजूला उभा केलेला दिसला, ज्या बोर्डवर लिहिलेलं द फॉरेस्ट एरिया स्टार्ट, डू नॉट स्टॉप द कार. काय बोलायचं आता? नंबर लागली तर काय करायचं? गाडी थांबवायची नाही, मग काय चड्डीत? रंडूने प्रशासनाच्या बोर्डची खिल्ली उडवली. खांदे हलवत हसू लागला. त्याला दुजोरा देत आंडूही दात दाखवत हसला. जरा वेळाने आंडूला जरा थकल्यासारखं वाटत होतं, म्हणूनच तिने डोळे मिटले व जागेवर झोपी गेली. रस्त्यावर पांढरट रंगाचं धुकं पसरलेलं होतं. गाडी त्या नागमोडी रस्त्यावर साचलेल्या आत्म्यासारख्या सफेद धुक्यातून अलगद आरपार होत पुढे जात होती. रस्त्याच्या एके बाजूला काळी कुट्ट झाडी दिसत होती, तर बाजूलाच खोल दरी होती. त्या दरीत माणूस पडला तर त्याच्या शरीराचं हाडही सापडणार नाही, अशी ती खोल मृत्यूची दरी होती. जंगलातून रातकीटकांची किरकिर, कुठे कावळा ओरडत होता तर कुठे घुबड गुदकारत होती, तर मध्येच भुकेजलेला नर लांडगा हू भेसूर कृतार्थ आवाजात ओरडत होता. या सर्वांचा मिश्रित भयावह आवाज हवा आपल्यासोबत वाहून घेऊन जात होती. आंडूने त्याच्या घड्याळात वेळ पाहिली. घड्याळात 12:30 झालेले. 12:30 वाजलेत, मी जरा झोपतो, घर आलं की उठव, आंडू रंडूला म्हणाला. त्यावर रंडूने फक्त होकारार्थी मान हलवली. आंडूने डोकं सीटवर टेकवलं व डोळे बंद केले. झोपी गेला. आता गाडीत फक्त एकटा रंडू जागा होता. त्याच्या जोडीला कोणी सोबत असेल तर ती होती भकास शांतता. गाडीच्या बाहेरचा झाडांभोवताली जमलेला काळोख. त्या काळोखाला पाहताच रंडूने औंढा गिळला. रंडूने आपल्या डोक्यापुढे असलेल्या मिररमध्ये पाहत एक कटाक्ष मागे टाकला. मागच्या सीटवर चुटकी झोपलेली. तोच अचानक रंडूला असा भास झाला की तिच्या मागच्या सीटवर काळीशार सावली बसली आहे, परंतु नजर त्या सावलीवर पडताच ती गायब झाली होती. शेवटी नजरेचा भास झाला असं समजून रंडूने पुन्हा समोर पाहत गाडी चालवू लागला. असंच 5 मिनिटे निघून गेली. गाडी चालवता चालवताच रंडूचं लक्ष बाजूच्या खिडकीतून बाहेर गेलं. तसे त्याला दिसलं, जरा दूर एके ठिकाणी अजस्त्र राक्षसासारख्या उंचपूर वडाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली एक गोल कठड्याची विहीर आहे. त्या वडाच्या झाडाच्या चेटकिनीच्या लांब सडक हातासारख्या पारंब्या खाली जमिनीपर्यंत लोंबत होत्या. झाडावरून गळून खाली पडलेल्या तपकिरी पानांचा जमिनीवर खच पडलेला. त्यातलीच काही पाने विहिरीतही पडली होती. मयंकने 2 सेकंद त्या विहिरीकडे पाहिलं, मग पुन्हा समोर पाहत गाडी चालवू लागला. इकडे आंडूच्या हाताला बांधलेल्या घड्याळात अद्याप 12:30 वाजले होते. वेळ तसूभरही पुढे सरकला नव्हता. म्हणतात, माणूस छलाव्याच्या भ्रमजालात फसला तर वेळेचे काटे थांबतात. वेळ सरते पण घड्याळाचे काटे मात्र थांबतात. ते काटे एका धोक्याची पूर्वसूचना देत असतात. जी सूचना ओळखली तर ठीक, नाहीतर माणूस छलाव्याच्या खून मेळ्यात हरवल्यासारखा येड्यागत फिरत राहतो. आता तीच खुनी वेळ या तिघांच्या सोबत सुरू झाली होती. जरा वेळाने पुन्हा रंडूचं लक्ष उजव्या बाजूच्या काचेच्या खिडकीतून बाहेर गेलं. तसे त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक आठ्या पडल्या, कारण जंगलात दूर तेच ते वडाचं अभद्र झाड आणि खाली ती विहीर होती. ही विहीर वापस कशी आली? मी तर हिला मागे सोडलं होतं, रंडू स्वतःशीच म्हटला. घडलेली ही विचित्र घटना त्याच्या पार डोक्यावरून गेली होती, परंतु अद्याप तो अजान होता. त्याला ही छलाव्याची मायाविनी आहे ते कळालं नव्हतं. गाडी कधी सरळ रस्त्यावरून जात होती तर कधी नागमोडी वळणाच्या रस्त्यावरून. मध्येच ते भयानक बेडब आकाराचं, छातीत धडकी भरवणारं वडाचं झाड व ती विहीर पुन्हा पुन्हा येत रंडूला दिसत होती. पुन्हा पुन्हा तेच येणारे रस्ते पाहून रंडूला काहीच कळत नव्हतं. तो पार चक्रावून गेला होता. शेवटी वैतागून म्हणा की ड्रायव्हिंग करून करून एकाच जागी बसून थकवा आला असेल असं समजा. रंडूने आपली गाडी त्या सुनसान
वैरान घाटात रस्त्याच्या एके बाजूला थांबवली. दरवाजा उघडून बाहेर आला. बाहेर येताच त्या रस्त्यावर पडलेल्या कडाक्याच्या थंडीने रंडूला मिठी मारली. बापरे, किती थंडी आहे, रंडूने असं म्हणतच पॅन्टच्या खिशातून गोल्डमॅन नामक सिगारेटचा बॉक्स बाहेर काढला. त्यातून एक सिगारेट काढत तोंडात ठेवली. लायटरने ती पेटवली. एक मोठा कश मारला. मग नाकातोंडातून धूर सोडलं आणि जसं रंडूचं लक्ष समोर गेलं त्याचे डोळे हळूहळू करत मोठे झाले. गाडीपासून दूर झाडांच्या उभ्या मृत गर्दीत तोच तो वडाचा झाड आणि खाली उभी ती श्रापित विहीर दिसत होती. अंडू आणि चुटकी ते दोघेजण पाठमोरे अवस्थेत त्या झाडाच्या दिशेने चालत जाताना दिसत होते. त्या सर्वांची चाल अगदी ताठ प्रेतासारखी विचित्र होती. मयंकने मागे वळून गाडीत पाहिलं. गाडी रिकामी होती. अरे, ही दोघं तिथं कधी गेली, रंडू स्वतःशीच म्हणाला. व रंडू गाडीपासून दूर धावत त्या दोन आकृत्यांच्या दिशेने निघाला. इकडे मयंक जसं गाडीपासून दूर झाला तसे जी गाडी काही वेळा अगोदर रिकामी होती त्याच गाडीत आता आपापल्या सीटवर अंडू आणि चुटकी झोपलेले दिसत होते. तो चुटकीला जाग आली. तिने डोळे उघडले व समोर पाहिलं. गाडी एका सुनसान रस्त्यावर थांबलेली. तोच तिची नजर आपल्या बाजूला असलेल्या गाडीत पडली तर तिला जाणवलं पूर्ण गाडीत तिच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. रंडू, अंडू, कुठे गेले हे दोघे, चुटकीने असं म्हणतच एका काचेतून बाहेर पाहिलं. तसे तिला गाडीपासून दूर जंगलात ते वडाचं झाड, ती विहीर आणि त्या विहिरीपाशी अंडू रंडू पाठमोरे जाताना दिसले. मला सोडून कुठे चालले हे दोघे, चुटकी म्हटली व गाडीतून उतरून ती सुद्धा त्या विहिरीच्या दिशेने निघाली. आणि तिच्या मागे रस्त्यावर उभ्या गाडीत आता एकटा अंडू झोपलेला दिसत होता. रंडू त्या काळ्या सावल्यांच्या मागोमाग चालत जात होता आणि त्याच्या पुढे त्या काळ्या सावल्या चालत होत्या ज्या हुबेहूब अंडू चुटकी सारख्या दिसत होत्या. परंतु ते सर्व छलाव्याचं भ्रमजाल होतं. त्या सावल्या विहिरीपाशी चालत आल्या. विहिरीच्या कठड्यावर चढल्या. चुटकी, अंडू, रंडू अस्वस्थ, काळजी, भयभीत स्वरात ओरडला. तोच त्या काळ्या सावल्यांनी विहिरीत एका पाठोपाठ उड्या घेतल्या. नाही, रंडू मोठ्याने ओरडत विहिरीच्या कठड्यापाशी आला व कठड्यावर चढला आणि विहिरीत उडी मारणार तोच मध्येच तो थांबला. कारण त्या विहिरीत कोणीच नव्हतं. साधं पाणी सुद्धा नव्हतं. विहीर पुन्हा रिकामी होती. रंडूच्या अंगावर भीतीचा ताप चढला. डोळे विस्फारले जात भयाने दातखिळी बसली. दात कटकट आवाज करत वाजू लागले. सर्व शरीर कापरं भरल्यासारखं थरथरू लागलं. घडलेला प्रकार विचित्र, अकल्पनीय, भूताटकी आहे हे त्याला कळून चुकलं. तोच अचानक त्याच्या खांद्यावर एक हात पडला. ह्या अचानक खांद्यावर पडलेल्या हाताने रंडू दचकला व तोल जाऊन खाली पाण्यात पडला. आता विहिरीत पाणी होतं आणि त्या पाण्यात रंडू तरंगत होता. रंडू, अरे घाबरलास का, मी आहे चुटकी, चुटकी हसत म्हणाली. पण तोच तिच्या चेहऱ्यावर हसू ओसरलं. कारण रंडूच्या मागून पाण्यातून गुड्डूच्या प्रेताचं पांढरं फट्ट डोकं वर आलं आणि मागे हात आले आणि त्या हातांनी रंडूचा गळा दाबला व त्याला पाण्यात खेचून घेतलं. अंडूने झोपेतून डोळे उघडले तसे त्याला गाडीच्या विंडशील्डमधून आपल्या पुढे एक ट्रक उभं दिसलं व त्या ट्रकवर बसलेल्या ड्रायव्हरला पाहून अंडूची झोप उडाली. भीतीने त्याचं अंग शहारलं. कारण समोर ज्याला आपण गोळी मारून ठार मारलेलं तो गुड्डू त्या ट्रकमध्ये बसलेला. पण त्याचा अभद्र अवतार पाहून अंडूला लागलीच कळालं, हा जिवंत, हा पिशाच्य झाला आहे. गुड्डूच्या प्रेताने एका गालात कुत्सित हसत अंडूकडे पाहिलं. मग समोर दूर पाहिलं व ट्रकचा गिअर टाकला. गाडी सुसाट धावत पुढे निघून गेली. अंडूने ट्रक ज्या दिशेने जात होती तिकडे पाहिलं तसं त्याला दिसलं समोर एक विहीर आहे आणि त्या विहिरीसमोर चुटकी उभी आहे. चुटकीने गुड्डूच्या प्रेताला रंडूला मारताना पाहिलेलं.
जे पाहून तिला विलक्षण धक्का बसलेला. तोच तिच्या कानावर एक पॉम असा आवाज घुमला व तिने गरकन वळून मागे पाहिलं. तसा तिच्या अंगावर ट्रकच्या पिवळ्या हेडलाईटचा प्रकाश पडला व पुढच्याच क्षणाला तिच्या अंगावर ट्रकची पुढची बाजू आदळली. ट्रकच्या बोनेटखाली असलेल्या लोखंडाने चुटकीच्या कमरेइतका भाग कट झाला व दोन्ही पाय खाली कोसळले, तर कमरेवरचा हात, पाय, चेहरा, डोकं विहिरीत पडलं. चुटकी आंडू घाबरून ओरडला. तोच त्याचा आवाज ऐकून गुड्डूच्या प्रेताने मान बाहेर काढून त्याच्याकडे रागाने पाहिलं. स्टीअरिंग गोल भिंगवली आणि ट्रक युटर्न घेत आंडूच्या दिशेने आणायला सुरुवात केली. भरधाव वेगाने ती ट्रक आंडूच्या दिशेने आली. दोन्ही हात वर करत आंडू किंचाळला आणि तोच धाड आवाज करत ट्रकने गाडीला धडक दिली. रोहित शेट्टीच्या फिल्ममध्ये जशी गाडी उडते तशी गाडी हवेत दोनदा तीनदा फिरत रूफवर उलटी होऊन खाली पडली. गाडीच्या काचा फुटलेल्या. त्या फुटलेल्या काचेच्या एका दरवाजा बाजूला आंडू बाहेर पडलेला. ट्रकच्या दरवाजातून उडी मारत गुड्डूचं प्रेत बाहेर आलं. त्याच्या अंगावर फॉर्मर घालतो तसे कपडे होते, काळा शर्ट, निळी जीन्स आणि एका हातात कुऱ्हाड पडलेली. ती कुऱ्हाड जमिनीवर घासत घासत ते ध्यान आंडूपाशी आलं. आंडूने गुड्डूकडे पाहिलं. त्याचा चेहरा प्रेताड पडलेला. डोक्यावरचे वाढलेले केस चेहऱ्यावर आलेले. डोळ्यातील बुबळे भगव्या रंगाने चकाकत होती. तोंडातून काळं द्रव बाहेर पडत होतं. प्लीज प्लीज मला सोड, मला मारू नको, मी तुला खूप पैसा देतो. आंडू जीवाची भीक मागत म्हणाला. मी आता जिवंत नाही आणि मेलेल्या माणसांना पैशाचा मोह नसतो. गुड्डूचं प्रेत घोगऱ्या स्वरात म्हणालं व हसू लागलं. त्याच्या हातातील कुऱ्हाड वर गेली व तिप्पट वेगानं खाली आली. आंडूच्या आर्तकिंकाळी साऱ्या जंगलभर घुमली. आंडू, रंडू, चुटकी तिघांनी केलेल्या पापांची शिक्षा त्यांना मिळाली होती. 2025 पौर्णिमेची रात्र पसरलेली. त्याच हायवेवरून एक 4 व्हीलर वेगाने जात होती. गाडीत ड्राईव्ह सीटवर पुरुष आणि बाजूला त्याची बायको बसलेली. तोच त्यांच्या मागून वेगानं गुड्डूची ट्रक आली व आवाज आला. गाडीत बसताच मयंकने गाडीची चावी पिळली. घर्रासा आवाज होत गाडीचं इंजिन सुरू झालं. तेवढ्यात मयंकचं लक्ष पुन्हा त्या विहिरीकडे गेलं. विहिरीच्या आतून पिवळसर रंगाचा मंद प्रकाश बाहेर पडत होता. त्याच प्रकाशातून विहिरीतून 3 काळ्याशार सावल्या बाहेर आल्या. ज्या सावल्यांच्या चेहऱ्यावर फक्त 2 लाल लेझरसारखे बिंदू चकाकत होते. त्या 3 काळ्या सावल्या वेगाने धावत मयंकच्या गाडीच्या दिशेने येऊ लागल्या. जे पाहून गाडीत बसलेल्या सर्वांची आत्मा चळाचळा कापून उठली. रकुलच्या कानांवर आवाज पडला. तिने मागे वळून पाहिलं. मागे लहान प्रेतात्मा चिंटू बसलेला. तुझ्या पप्पाला सांग, गाडी सुरू कर, तो छलावा तुमच्या गाडीपर्यंत पोहोचायला नको. चिंटूच्या वाक्यावर रकुलने फक्त होकारार्थी मान हलवली व म्हटली, पप्पा चला, तो छलावा गाडीपर्यंत पोहोचायला नको. रकुलच्या वाक्यावर सर्वांनी आश्चर्यकारक नजरेने तिच्याकडे पाहिलं, कारण 10 वर्षाची रकुल तिच्या तोंडून छलावा, भूताचे बोल वगैरे निघणं फार आश्चर्यकारक होतं. अचानक सुरू झालेल्या गाडीचं इंजिन बंद पडलं आणि सर्वांच्या छातीत श्वास अडकला. पुढून तो मृत्यूचं रूप घेऊन आलेला छलावा मयंकच्या गाडीपासून फक्त 20 पावलांवर येऊन ठेपला होता. रकुल, तुझ्या पप्पांना गाडी सुरू करायला सांग, तोपर्यंत मी ह्या छलाव्याला थांबवतो, चिंटू म्हटला. पण चिंटू तू कसं? रकुल पुढे बोलणार तो चिंटूच्या देहाचं पांढऱ्या वाफेत रूपांतर झालं व पुढच्याच क्षणाला गाडीतून गायब होत गाडीच्या बाहेर अवतरला. रकुलचे डोळे आश्चर्यचकितपणे विस्फारले होते, पण ही वेळ घाबरून न जाता धीराने काम करायची होती. पप्पा लवकर गाडी चालू करा, त्या छलाव्याला चिंटूने थांबवून ठेवलं, रकुल पटकन म्हटली. रकुलने असं म्हणतच खिडकीतून बाहेर पाहिलं. त्यांच्या गाडीपासून 20 पावलांवर त्या काळ्या छलावी मृत सावल्या उभ्या होत्या.
आणि त्यांच्या पुढ्यात पाठमोरा चिंटू उभा होता, जो की फक्त रकुलला दिसत होता. बाकी मयंक, पूनम, रणदीपा आजीला मात्र त्या काळ्या सावल्यांचे आकार तेवढे नजरेस पडत होते. त्या छलावा वाईट पिशाच्या समोर चिंटूची शुद्ध मनात कोणतेही पाप नसलेली चांगली आत्मा रकुलच्या परिवाराकरिता भिंत, एक सुरक्षेचं कवच बनून उभी होती. माझ्या मित्राच्या परिवारापासून दूर राहा छलाव्या, असं म्हणतच चिंटूने आपला उजवा हाताचा तळवा समोर धरला. तसे चिंटूच्या देहात असलेल्या शक्तीचा उजागर झाला. त्याच्या हाताच्या तळव्यातून एक शुभ्र चांदीसारखा स्वच्छ प्रकाश बाहेर पडला, ज्या प्रकाशाचा स्पर्श जसा त्या 3 काळ्या आकृतीच्या देहाला झाला, त्या तिन्ही अशुभ, पापी, तामसी छलावा आकृत्यांच्या देहाला गरम विस्तवाचे चटके बसले. जागेवरच माकडासारख्या उड्या मारत, वेदनेने आरोळ्या ठोकत त्या काळ्या छलावी आकृत्या विहिरीच्या दिशेने धूम ठोकत पळाल्या. घर्रासा आवाज करत मयंकच्या गाडीचं इंजिन पुन्हा सुरू झालं. मयंकने सुटकेचा श्वास टाकला व एकदाच 2 गिअर शिफ्ट करत गाडी रस्त्याला लावली. पूनमने घड्याळात वेळ पाहिली. पहाटेचे 5 वाजले होते. म्हणजेच तब्बल 5-6 तास गुप्ता परिवार आमोसेच्या श्रापित छलाव्यात भटकत होता. या घडलेल्या घटनेने मयंकचा भूत असतात यावर विश्वास बसला होता. आणि प्रत्येक भूत वाईट नसतो, तर काही भूतं चिंटूसारखी चांगली सुद्धा असतात हे सुद्धा पटलं होतं. कारण चिंटू नसता तर आज गुप्ता परिवार छलाव्याचे भक्ष झाले असते आणि खंडाळ्याच्या घाटात छलावा बनून फिरत राहिला असते. त्यासहितच रकुल आणि चिंटूचीही शेवटची भेट ठरली होती. त्यानंतर रकुलला चिंटू कधीच दिसला नाही. जणू एक चांगलं कार्य करताच त्याच्या आत्म्याला मोक्ष, मुक्ती प्राप्त झाली होती.